घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा म्हणजे 14 नोव्हेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. सुरुवातीला त्यांनी दाखवलंय की हा ऋषिकेश त्या ओवीला असा थोपटवून झोपवत असतो. ओवी खूप थकून गेलेली असते ना फटाके उडवून. आता हा जरा इमोशनल झालेला असतो ऋषिकेश. तो सांगत असतो जानकीला, जानकी आज ओवीला फटाके फोडताना बघून खूप छान वाटलं ग मला. गेले कित्येक दिवस धाकधूक वाटत होती मला. यावर्षी दिवाळीला ओवीला साजरी म्हणजे दिवाळी ओवी साजरी करणार की नाही, काय होईल, कसं होईल. पण आज तिला अगदी तृप्त होऊन नाचताना बघितलं आणि मला असं वाटतंय की मी जिंकलोय. माझ्यातला बाप आज माझ्यातला बाप जिंकला ग जानकी. आता हा एवढा इमोशनल होऊन सांगतोय, पण आता जानकी त्याला रिअलाइज करून देते की कुठेतरी तो चुकतोय. जानकी म्हणते, ऋषिकेश आज तुमच्यातला बाप जिंकला, पण तुमच्यातला भाऊ आणि मुलगा सुद्धा जिंकायला हवा असं तुम्हाला वाटत नाही का ऋषिकेश? आज तुम्ही ओवी समोर घरच्यांशी जे काही बोललात फोनवर ते मला आता पुढे जानकी काही बोलणार तेवढ्यात ऋषिकेश म्हणतो, हो मी जे काही बोललोय ते योग्यच होतं. मला असं खोटं खोटं वागता येत नाही जानकी. मी जे आहे ते तोंडावर स्पष्ट बोलतो. जानकी म्हणते, तुम्हाला तुमच्या मनातला राग व्यक्त करायचा आहे ते करा, पण ओवी समोर असं नका बोलत जाऊ. तिच्या चित्रकलेच्या वहीमध्ये ती अजूनही सगळं चित्र रंगवते, सगळ्यांचे चित्र रंगवते. कायमस्वरूपी चित्र आहेत तिच्या मनामध्ये सुद्धा सगळ्यांचे, तेही कधीही न पुसले जाणारे. तुमचं असं वागल्या बोलण्यामुळे तिच्या या चित्रावर ओरखडे नक्कीच पडू शकतात. तिचं बालमन आपल्याला जपायला नको का ऋषिकेश? अहो परिणाम होईल तिच्या मनावरती. ऋषिकेश म्हणतो, नाही जानकी, अजिबात तिच्या मनावर काहीही परिणाम होणार नाहीये. मी आहे, तिचा बाप आहे ना खमका. आता त्याने ओवीला तसं खाली झोपवलंय आणि जानकी जवळ येऊन तिच्याशी पुढचं सगळं वाक्य तो बोलतो. आता ऋषिकेश जानकीला सांगत असतो की तिचा बाप आहे तिचं मन जपायला. मी तुला सांगतोय जानकी, मी माझ्या मुलीला विचित्र चित्र नाही रेखाटू देणार. मी तिला सांगेल, पटवून देईल की तिला खोट्या माणसापेक्षा 2 खरी माणसं कधीही चांगली म्हणून, आणि 2 खरी माणसं तिचे आई वडीलच असतील, जे तिला कधीही पर्क करणार नाही, कधी सावत्रपणाची वागणूक देणार नाही. आता जानकीला ऋषिकेश खूप हर्ट झालाय हे कळतंय. जानकी त्याचं सगळं ऐकून घेते आणि म्हणते, इतका रागराग करणं बरा नाहीये ऋषिकेश. ऋषिकेश म्हणतो, जानकी तू प्रत्येक वेळेला मलाच का समजवतेस ग? कधीतरी स्वतःला प्रश्न विचारतेस का? अगं मला सांग, तुझं काय चुकलं होतं? नानांसाठी इतकं काही केलंस तरी सुद्धा त्यांनी तुझ्यावर का आळ घेतला असेल? ज्या घरात तू पोटभर सगळ्यांना जेव खाऊ घालायचीस, आग्रह करून करून खाऊ घालायचीस, त्याच घरातनं माझ्या लक्ष्मीला का घरातून बाहेर काढलं ग? नाही, मी सांगतो तुला जानकी, या सगळ्याचा तळतळाट त्यांना नक्की लागेल. आता ऋषिकेश पुढे काही बोलणार तेव्हा जानकी पटकन त्याच्या तोंडावर हात ठेवून म्हणते, नाही नाही ऋषिकेश, असं नाही बोलायचं. तुम्ही बोलताय हे सगळं असं? अहो तुम्ही तुमच्या घरच्यांबद्दल बोलताय. सणासुदीच्या दिवाळीच्या दिवशी असं अभद्र नका बोलू. ती आपलीच माणसं आहेत. आपल्यासाठी नाही पण आपल्या ओवीसाठी आपल्याला पुढे जगायचंय आणि आपल्या ओवीसाठी आपल्याला सगळे नातीसंबंध जोडायचे आहेत. हे बघा, ओवी अजून लहान आहे हो, तिला काही कळत नाही. ओवी लहानाची मोठी झाली आहे सगळ्यांमध्ये. तिच्या मनामध्ये असंख्य आठवणी आहेत सगळ्यांच्या. त्या अशा अचानक पुसून नाही टाकता येणार आपल्याला ऋषिकेश. अहो आपण पुसून टाकायला प्रयत्नही नाही करायचा. हे असं आपण तिच्या समोर सतत बोलत राहू ना तर तिच्या मनावरती काय परिणाम होईल, असे संस्कार द्यायचेत का आपण तिला? काय विचार करत राहील ती सगळ्यांबद्दल? आपल्या माणसांकडे, नात्यांकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघेल ती? हा विचार कधी केलाय तुम्ही ऋषिकेश? छान सांगते जानकी ऋषिकेशला. आता जानकी म्हणते, निदान ओवीसाठी तरी आपण हे सगळे नातेसंबंध नको तोडायला. आता ऋषिकेश म्हणतो, माझं मन तुझ्या इतकं मोठं नाहीये. मी ऋषिकेश आहे जानकी, जानकी नाहीये. मला ना अशी खोटी नाती जपण्यापेक्षा त्याचे खरे चेहरे ओवीला कळवायचे आहेत, आणि जेवढ्या लवकर ओवी हे सगळं एक्सेप्ट करेल ना तितकं चांगलं आहे तिच्या दृष्टीने आणि तुझ्यासाठी सुद्धा. आता जानकी पुढे काही बोलणार तेवढ्यात ऋषिकेश म्हणतो, बस आता मला यापुढे काहीही बोलायचं नाहीये. असं बोलून आता तो झोपून जातो. पण आता जानकीला आलंय टेन्शन. ऋषिकेशला समजून सांगावं तर कसं सांगावं? आता त्यांनी पहाट झालेली दाखवली आहे आणि आता एवढा अतिरेक दाखवल्यानं पुढे प्रेक्षकांनो ते काय काय ते मी सांगते तुम्हाला. आता काय नाही ते हे एक दृश्य त्यांनी छान दाखवलंय. आता ऋषिकेश आणि जानकी पहाटे पहाटे उठलेत. ऋषिकेश पेपर वाचत असतो का पुस्तक काहीतरी वाचत असतो, पु ल देशपांडेचं पुस्तक वाचत असतो तो. आता ही जानकी म्हणते, अगं बाई पुस्तक वाचताय तुम्ही ऋषिकेश? मग ऋषिकेश म्हणतो, अगं मगाशी आवरावर करताना पुलंचं पुस्तक सापडलं, खूप छान लेख आहे ग यामध्ये.
आता जानकी चहा देते त्याला आणि म्हणते, "घ्या ऋषिकेश, चहा घ्या." ऋषिकेश म्हणतो, "अगं सकाळी चहा घेतला होता मी, परत कशाला केलास?" जानकी म्हणते, "काय हो, 1 कप चहावर कधी भागलं तुमचं? छान आलं आणि वेलची घालून केलेला चहा आहे मी आणि तुमची दिवसाची सुरुवात कधीच या चहाशिवाय होत नाही. आता काय मध्येच?" ऋषिकेश आता काटकसर करायची ठरवतो बरं का. तो म्हणतो, "अगं जानकी, मी आजपासून ठरवलंय की जरा कोरा चहा घ्यायचा, तेवढंच 1 कप दूध वाचेल ना माझ्या वाटचं." जानकी म्हणते, "अगं बाई, 1 कप दूध वाचेल? काय हो ऋषिकेश, मला काही कळत नाहीये. सकाळी सुद्धा तुम्ही बाहेर न जाता घरीच दाढी केली." ऋषिकेश म्हणतो, "चांगलंय की, छान आली ना दाढी, बघू बरं कसं दिसतंय." "अगं छान दिसतंय की. तुला माहितीये का जानकी, सलूनला किती पैसे जातात?" "अगं मी पैसे वाचवलेत. तूच म्हणतेस ना सेव्हिंग करा, सेव्हिंग करा. आजपासनं माझी सेव्हिंग सुरू." आता जानकी म्हणते, "ऋषिकेशराव, सेव्हिंग आणि काटकसर यात फरक आहे. इतकं जीव मारून जगू नका. सध्या आहे ना पैसे आपल्याकडे." ऋषिकेश लाखात एक वाक्य बोलतो. तो म्हणतो की, "अगं जानकी, पैसे संपायला वेळ नाही लागत ग. गरिबी दूर लोटायला खूप वेळ लागतो ग जानकी. या गरिबीमध्ये बरंच काही शिकलोय मी." आता ऋषिकेशने खूप छान बोललाय बरं का जानकीला. आजचा एपिसोड छान आहे तसा, तुम्ही ऐकत राहा. ऋषिकेश म्हणतो, "अगं या गरिबीमध्ये पाठ फिरवणारी माणसं पण बघितली आहे जानकी मी, आणि याच परिस्थितीत आपल्याला जपणारी माणसं पण पाहिलीये ग." मगाशी ना या पु ल देशपांडेच्या पुस्तकामध्ये खूप छान वाक्य वाचलं ग मी. "भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा या जगातली माणसं दाखवतात." अगं मुद्दा हा आहे की 1,00,000 रुपये मिळालेत ना आपल्याला, ते आपण जपून वापरू. दिवाळीला खर्च झालाय जरा, पण नवीन काम मिळेपर्यंत काटकसर नको का करायला जानकी?" आता जानकी म्हणते, तुम्ही जे बोलताय ते पटतंय मला, पण आता 1 कप चहाचं काय करू बाई मी? 1 कप चहा बनवण्यासाठी माझं गॅस, दूध, चहा पावडर, साखर सगळंच वाया जाईल." आता ऋषिकेश म्हणतो, "आणा हा मॅडम, घेतो मी हा चहा." तेवढ्यात ओवी जानकीला म्हणते, "ए आई, माझी बॅग कुठे ठेवली आहेस तू?" जानकी म्हणते, "अरे बेटा, तिकडे ठेवली आहे. आत्ता पसारा आवरला बरं का मी." जानकी आता स्वयंपाकघरात जात असते तेव्हा ही ओवी म्हणते, "अगं आई, माझ्या टीचरने ना एक चिठ्ठी दिली आहे तुमच्यासाठी." जानकी ती चिठ्ठी वाचते तर त्यामध्ये शाळेच्या फी संदर्भात नोटीस आलेली असते. जी नोटीस वाचली की सगळ्या पालकांना दडदड होते. जानकी ती नोटीस वाचते आणि जरा टेन्शन आलंय तिला. ऋषिकेश म्हणतो, "काय झालं ग जानकी, काय आहे त्या चिठ्ठीमध्ये? इतकी का सिरियस झाली आहेस तू?" आता ही जानकी म्हणते, "अहो ऋषिकेश, ओवीच्या शाळेची फी राहिली आहे भरायची. 2nd टर्मची फी राहिली आहे ना. दिवाळीच्या आधी शाळा सुरू होण्या अगोदर सगळी फी भरा असं सांगितलंय त्यांनी." ऋषिकेश म्हणतो, "बरं ठीक आहे, बक्षिसाच्या रक्कमेमधून मी फी भरेल शाळेची." आता जानकी म्हणते, "नशीब शाळेने आधीच कळवलं, बरं झालं ते. ओवीच्या शाळेची फी बाजूला तरी काढता आली आपल्याला, नाहीतर पैसे कमी पडले असते. आता कुठला खर्च दारात येऊन उभा राहायला नको म्हणजे झालं." आता तेवढ्यात ही ऐश्वर्या वेषांतर करून आली आहे बरं का. आता प्रेक्षकांनो, रस्त्यावरचं कोणीही हिला ओळखू शकेल इतकी दडदडीत ती करी करी दिसतीये. आता फक्त साडी काय ते तिने वेगळी घातली आहे आणि चेहरा तिने झाकून ठेवलाय. आता अशी हात मागे करत करत हातामध्ये टोपलं घेऊन त्या फटाक्याचं ती तिथे सादर झाली आहे. कधी कधी मालिकेमध्ये अतिरेक दाखवता प्रेक्षकांनो. अशा जर जावा जावा एकमेकींना त्रास द्यायला लागल्या तर घराच्या घरं उद्ध्वस्त होतील. आता ही ऐश्वर्या इकडे तिकडे बघते, समोर कोणी नसतं. मग आता ही मुद्दाम आवाज देते. ऐश्वर्या आता हिंदीतून बोलते, "कोई है क्या?" आता ऋषिकेश म्हणतो, "बघ कोणतरी आलंय." जानकी म्हणते, "कोण आलंय बाहेर?" आता तिकडनं ही ऐश्वर्या म्हणते, "बेटा साफ सफाई वाली हूँ, दिवाळी की दिवाळी लेने आई हूँ." ऋषिकेश म्हणतो, "बघ तू बोललीस आत्ता आणि खर्चाला फाटे फुटायला सुरुवात पण झाले. हे घे." आता ऋषिकेशने 50 रुपये दिले जानकीच्या हातात आणि आता ही जानकी म्हणते, साफसफाईचे कामगार किती स्वच्छता करतात, छान झाली पाहिजे त्यांची दिवाळी. आणि आता जानकी काही फराळाचं काढते आणि पिशवीत घालून त्या बाईला द्यायसाठी म्हणून बाहेर येते. जानकी आता त्या ऐश्वर्याच्या जवळ येते आणि म्हणते, "हे घ्या मावशी, तुमच्यासाठी दिवाळीचा फराळ आणि आमच्याकडनं छोटीशी दिवाळी. आता 50 रुपयाची नोट आणि कागदामध्ये काही फराळाचं ती ऐश्वर्याच्या हातात देते." आता ऐश्वर्या असा हात लटलट लटलट कापवत ते घेते, म्हणजे ऍक्टिंग भारी करते बरं का ती प्रेक्षकांनो. आणि आता जानकीला म्हणते, "शुक्रिया बेटी, आजकल के जमाने में कोई इतना नहीं करता. बहुत नेक दिल की हो बेटी." आता जानकी म्हणते, "अहो मावशी, दिवाळी हा आनंदाचा सण आहे, सगळ्यांसाठी सुखाने नको का जायला?" आता लगेच ही ऐश्वर्या म्हणते, बराबर है बेटी, बराबर है. तुम्हारा घर खुशियों से भर देगा भगवान.
बेटी. जानकी म्हणते थँक्यू मावशी, थँक्यू सो मच. तुम्हाला पाणी वगैरे आणू का? आता या बिचाऱ्या जानकीला वाटतं की या बाईने मनापासून आशीर्वाद दिले आणि ऐश्वर्याचा हा आशीर्वाद फळफळला बरं का प्रेक्षकांनो. आता ही विचारते जानकी पाणी देऊ का मावशी? मग ऐश्वर्या म्हणते नाही बेटी, शुक्रिया शुक्रिया. आता हा ऋषिकेश आतून आवाज देतो, ए जानकी अगं इकडे येतेस का? आता ही जानकी म्हणते हो आले ऋषिकेश. आता गडबडीमध्ये असते जानकी, तर आता ही ऐश्वर्या तेवढ्यात तिला विचारते, बेटी ये मेरा कुछ सामान है, मुझे कुछ और घर भी जाना है दिवाली लेने के लिए, तो मेरा कुछ सामान मैं यहाँ रख सकती हूँ क्या? वो क्या है ना बेटा, मेरी कमर में बहुत दर्द है, मैं हाथ में भी बहुत दर्द है, मैं उठा नहीं सकती, मैं 10 मिनिट में आ जाऊंगी. हाँ. आता ही जानकी म्हणते हो ठेवा ठेवा मावशी, काही हरकत नाहीये. आता आपण म्हणतो ना कोणालाही ठेवा बाबा थोड्या वेळ ठेवायचं तर, आणि जानकी असं बोलून आत निघून जाते. जानकी आत निघून गेल्यानंतर ऐश्वर्याला फार फायदा होतो आणि ती पटकन तिच्या जवळचं ते दुर्ड आहे ना, ती म्हणजे टोपली ती तिथे ठेवून देते. आता इकडे जानकी ऋषिकेशला म्हणत असते की आता हे शेवटचे पैसे आहेत आपले, आता ओवीच्या शाळेचे पैसे भरल्यावर ते संपणार आहेत सगळे बक्षिसाचे पैसे, मग काय करायचं आपण? ऋषिकेश म्हणतो काय करायचं म्हणजे? अगं प्रत्येक परिस्थितीशी लढायचं, जसं आपण कुस्तीच्या वेळी केलं होतं. आता ऐश्वर्या स्वतःच कौतुक करते बरं का, तिथे उभे राहून ते टोपलं तिथे ठेवते आणि म्हणते एक दिन बहुत बडी ऍक्टर बनेगी तू मौसी. आणि आता ताट उभं राहून म्हणते काय मूर्ख बनवलं ग जानकी मी तुला. तू जिला बिचारी समजत होतीस तिनेच तुझी शिकार केली आणि आता तिने त्या फटाक्यामध्ये अशी एक दोरी लावली आहे आणि त्या दोरीचं कनेक्शन ओढत 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 ती तिकडे कुठेतरी लांब गेली आहे झाडाच्या मागे. त्यामध्ये भरपूर फटाके असतात, ते पण बॉम्ब बर का प्रेक्षकांनो, एकाला एक जोडलेले. बरीच सेटिंग लावली आहे ऐश्वर्याने. ही अशी दुलडी आहे आणि त्या दुलडीतून तिने ती वायर टाकली आणि आता ती वायर अशी ती दोरी तिकडे पलीकडे जाऊन ती उभी राहते ती दोरी घेऊन. आता तिकडनं ती वात पेटवते त्याची. आता काय काय झालंय ते बघा, मजा आली आहे हे बघताना. ऋषिकेश म्हणतो जानकी एके ठिकाणी काम मिळतंय मला, बघू आता सयाजीरावांचा वशिला जिंकतोय का माझं नशीब. आता ही जानकी म्हणते मला माहितीये तुम्हीच जिंकणार आहात, ऑल द बेस्ट, देवी आईचा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी. ऋषिकेश म्हणतो हो हो तू म्हणतेस तसं जरा पैसे जपून वापरूयात आणि हे बघ हे 5,000 रुपये आपण महिना धकूयात, आणि तू म्हणतेस तसं कुठला खर्च दाराशी येईल ते सांगता येत नाही. आता यांनी बोलायशी आणि सगळं व्हायशी एकच झालंय. आता ऐश्वर्या काय डायलॉग मारते. आता हिने त्या दोरीला हातात घेतलंय आणि आता म्हणते कशी, जानकी काल खूप आनंदात फटाके फोडलेस ना ग तू, आता तुझा सुखाचा वणवा पेटवते. आता काय करते ना ते बघच, माझ्या धमाक्याने तुझा हा सुखाचा संसार मी नाही जाळून खाक केला ना तर नावाची ऐश्वर्या नाहीये. माझ्याकडून तुला दिवाळीचं गिफ्ट, आणि हिंदीतून म्हणते ये सुखाची दिवाळी तुम्हें याद रहेगी बेटा. आता ऐश्वर्या जिथे लपलेली असते ना तिथूनच पुढे डायरेक्ट सगुणा आणि गुलाब जातात यांच्या घरी. आता ऐश्वर्याला लक्षात येते आपला प्लॅन फुस्स होणार. गुलाब आणि सगुणा आनंदाने त्यांच्या घरी येत आहेत. आता ऐश्वर्या तिकडनं अशी म्हणत असते अरे कशाला आलेत हे कडमडायला तिथे. गुलाब म्हणतो दादा सगुणाला घेऊन आलोय तुमच्या घरी. ऋषिकेश जानकीला आवाज देत म्हणतो जानकी अगं बघ कोण आलंय. ऐश्वर्या तिकडनं बघत असते, अरे देवा दोरी पेटतीये आणि ही इथे कशाला कडमडलीये, अरे बाजूला वा मराल फुकट. आता ऋषिकेश आणि जानकी दोघंही या दोघांचं वेलकम करत असतात गुलाब आणि सगुणाचं. आता गुलाब म्हणतो रांगोळी लय भारी काढली तुम्ही वहिनी. आता ही जानकी विचारते कशी आहे सगुणा. सगुणा म्हणते हो बरी आहे. आता लगेच सगुणा म्हणते तुमचं घर आमच्या घरापेक्षा बी लई मोठं आहे. जानकी काहीच बोलत नाही तिला. आता लगेच ही सगुणा त्या गुलाबकडे बघते, गुलाबला आवडत नाही तिने असं बोललेलं. जानकीला ऋषिकेश म्हणतो अगं जानकी यांना आत बोलव ना. जानकी म्हणते अहो ऋषिकेश पहिल्यांदा आपल्या घरी पाहुणे आले दिवाळीला, थांबा त्यांचं स्वागत छानपैकी नको का करायला. बहुतेक ही तुकडा ओवाळण्यासाठी म्हणून तुकडा घ्यायला आत गेली असावी असा माझा अंदाज आहे. आता बघा इकडे ही वात अशी पेटत जातीये. जानकी आणि ऋषिकेश आतमधून काहीतरी औक्षणाची ताटली बिटली आणतात. आता गुलाब म्हणतो ए सगुणा येडी आहे का ग, काय बडबड करते ग काही पण, तुला काही समजतं का, अशी टोमणे टामणे काय मारतेस वहिनींना. आता सगुणा म्हणते तुम्ही गप्प बसा, तुम्हाला काय समजतं. आता इकडनं ऐश्वर्या बडबडत असते ए मेले बाजूला हो ना मरशील फुकट. आता या सगुणाला एवढा लालच आहे ना, तिला असं वाटतं मिठाईचा बॉक्सच आहे या दुलडीमध्ये. ती विचार करते
मिठाईचा बॉक्स कोणी ठेवला इथे? आता ऐश्वर्या तिकडनं बोलत असते, ए बाजूला सरक बावळट, तर मिठाईचा बॉक्स नाहीये. आणि आता नेमकं तेव्हा त्या फटाक्याची वात पेटते आणि फाड 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 ते सुतळी बॉम्ब असतात त्याच्यात. ऐश्वर्या बघा कशी कानावर हात ठेवते. आता ते बॉम्ब फुटल्यानंतर ही सगुणा पण फुटते ना. सगुणा जोरजोरात किंचाळायला लागते आणि तिच्या किंचाळ्या एवढ्या मोठ्या असतात की जानकी ऋषिकेश पळतच येतात आतमधून. विदिन अ सेकंड जानकीने तिच्या अंगावरती रग टाकलाय बरं का. आणि या गुलाबने पण तिला असं पटकन हे केलंय. आता ती म्हणजे बऱ्यापैकी जळते ना, तोंडावरच फुटतं तिच्या ते बॉम्ब वगैरे सगळं. आणि अशा प्रकारे ऐश्वर्याचे आशीर्वाद फळफळले. म्हणून मी म्हटलं तुम्हाला ऐश्वर्याचा आशीर्वाद फळफळणार आहे. पण आता सगुणाला दवाखान्यात नेण्यात येते. ऋषिकेश झालेलं सगळं डॉक्टरांना सांगतो. मग डॉक्टर म्हणतात, बापरे फारच भयंकर घडलंय हे, यांना ना बर्न सेक्शन मध्ये हलवावं लागेल. आता बघा प्रेक्षकांनो, हा गुलाब रडत असतो आणि सगळे टेन्शन मध्ये असतात. पण आता जानकीला जरा क्लिक होतं की हे सगळं कशामुळे झालं. त्या दुलडीमध्ये तर काही होतं नव्हतं हे सगळं ती विचार करायला लागते. पण आधी ती गुलाबला शांत करते आणि म्हणते, गुलाब दादा टेन्शन नका घेऊ, डॉक्टर आलेत ना, सगळं व्यवस्थित होईल आता. गुलाब म्हणतो, माझं चुकलं, मी भांडत बसलो तिच्याशी, तिने बॉक्स उघडलाच नसता, मी लक्ष दिलं असतं तर, मी उगाच भांडलो तिच्याशी. बिचारा रडायला लागतो. आता ऋषिकेश म्हणतो, अरे गुलाब नको रडूस, मी आणि जानकी आहोत ना तुझ्या बरोबर, काळजी नको करू बरं, काही होणार नाही सगुणाला. ऋषिकेश या गुलाबला मिठी मारतो बरं प्रेक्षकांनो. पण आता जानकीला आठवतं की ती म्हातारी दाराशी आली होती आणि तिच्या या दुलडीमधनं स्फोट झालाय. आता जानकीला क्लिक होईल का की हे कारस्थान ऐश्वर्याचे? सांगा बरं प्रेक्षकांनो, मला कमेंट करून नक्की कळवा. तर आता हा भाग त्यांनी तुर्तास इथे थांबवलाय. पण आता पुढच्या भागामध्ये त्यांनी तो प्रोमो दाखवलाय, ज्या प्रोमोमध्ये तो गुलाब सगुणाला सांगत असतो, बघ सगुणे, दादा वहिनींनी या ओवीच्या शाळेत भरायचे पैसे तुझ्या खर्चासाठी भरलेत ग. आणि खरंच ऋषिकेशने खूप सारे पैसे सगुणाच्या खर्चासाठी भरलेत. आता ही जानकी हॉस्पिटलच्या बाहेर आल्यावर म्हणते, माझ्या सांगण्यावरनं तुम्ही सगळे पैसे होते नव्हते ते सगुणाच्या उपचारासाठी लावले. सॉरी ऋषिकेश, कोणाच्याही वाईट काळामध्ये सॉरी काय निंदू नाही आणि कोणालाही वाईट बोलू नये माझ्यासोबत, हे मात्र खरं होईल. मग इथे सगळं भरावं लागतं. आता काय करायचं त्यांनी छान दाखवलंय. आपण नव्याने जानकीची ही जी सुरुवात आहे ती कशी असेल हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तुम्हाला माझ्या आवाजात हा रिव्ह्यू ऐकायला आवडत असेल तर प्लीज आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे खरेखुरे रिव्ह्यूज तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. आजचा भाग कसा वाटला